आयोजित जो फ्लावर शो आयोजित केला आहे त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री देशपांडे सर, त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल आणि प्रांजल भोगावार मॅडम, तसेच प्राध्यापक कॉलेजचे श्री सहाळे सर, उपस्थित सर्व फॅकल्टीज आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जो काही फ्लावर शो आयोजित केला, पुढीकडे जाऊन आपण हे जे काही वेगवेगळे शो आयोजित करतो खरंच आपल्या या नवीन कार्याला प्रेरणा देत असतात. तर या पुढील वाटचालीसाठी आणि आपण जो काही शो आयोजित केला त्यासाठी मी शुभेच्छा देतोय. आणि कॉलेजमध्ये मॅडमसोबत वॉकराऊंड घेत असताना जे काही विविध उपक्रम या कॉलेजच्या वतीनं राबविण्यात येत आहे त्याची इत्थंभूत माहिती मला या कॉलेजच्या माध्यमातून पहिल्यांदाच प्राप्त झाली. मी इलेक्शन मध्ये असताना मला फक्त या कॉलेजबद्दल फक्त हे आकार महाविद्यालय इथे आहे एवढं माहीत होतं, कारण का आम्हाला पार्किंगच्या वेळेस याची जागा सुचवली होती, पण इथे येण्याचा काही योग आला नाही. अनावधानाने का होईना आमच्या मॅडम इथे येऊ शकल्या नाही, त्यांच्या अनुपस्थितीत मला इथे कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि आयोजकांनी मला बोलवलं, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद मानतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. असं म्हणतात की आपला जो भारत देश आहे हा कृषीप्रधान देश आहे. 80% जनता ही आपली शेतीवर निर्भर होती, पण आता हळूहळू आपलं प्रमाण कमी व्हायला लागलं आहे आणि आता जवळपास 60 ते 65% आपल्या शेतीवर आत्मनिर्भर आहे. आणि आपल्याला तुम्हाला माहित आहे की जी काही आपल्याला समृद्धी करायची, न समृद्धी कृषी विना, जर आपली पुढची प्रगती करायची आहे तर शेतीशिवाय पर्याय नाही. आणि आपली वाढती लोकसंख्या आणि हे सगळं लक्षात घेता आपली सगळी उपजीविका ही शेतीवरच अवलंबून राहणार. आज जर शेतकऱ्यांनी पिकवलं नाही तर आपण पुढे काय खाणार आहोत, आहे की नाही? म्हणून आपण जास्तीत जास्त कसं उत्पन्न चांगलं घेता येईल या दृष्टीने आपण पुढच्या पिढीसाठी नक्कीच प्रयत्न करूया. आणि हे करत असताना आपल्याला 3 गोष्टीचं संवर्धन करणं गरजेचं आहे: जल, जंगल आणि जमीन. पहिला घटक तो मॅडमनी आपल्याशी बोलले आहे की माती हा महत्त्वाचा घटक आहे. जातीशी ना पातीशी नाते आपले मातीशी. आपली सगळ्यांची नाळ या मातीशी जुडलेली आहे. आपण या आईच्या उदरातून पहिलं जे पाऊल पडते या जमिनीवर पडते आणि आपला अंत पण या मातीतच होतो. म्हणून या मातीचं अनन्यसाधारण महत्त्व हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण, आहे की नाही? आणि या मातीचं आरोग्य कसं टिकवून ठेवता येईल या दृष्टीनं आपली सर्वांची जबाबदारी आहे. दुसरी गोष्ट पाणी, जल. आता या मातीबद्दल बोललं, दुसरी गोष्ट आहे जल. जल अशी वस्तू आहे की आता आपण बघतोय की बुलढाण्यामध्ये आता सध्या नवीन घटना घडून राहिली आहे. बुलढाण्यामध्ये काय होऊन राहिलं, बऱ्याचशा लोकांना टक्कल पडत आहे की नाही? केस गळती होत आहे. हे कशामुळे होत आहे? या जे पाणी आहे हे दूषित पाणी आहे. आता आपण आजच्या ज्या हाय प्रोडक्टिव्हिटीमध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात फर्टिलायझरचा वापर करू लागलोय, कारण का आपल्याला प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणात पाहिजे आहे. तर मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन पाहिजे तर आपण फर्टिलायझरचा वापर करू राहिलो, तर त्या प्रोडक्शनमुळे काय होतं, आपण जे अति वापर करतोय रासायनिक खतांचा, त्या रासायनिक खताच्या वापरामुळे आपली जमीन आणि जल हे दूषित होत आहे. उदाहरण द्यायचं झालं तर युरिया हा याचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर होतोय. या युरियाच्या वापरामुळे हा युरिया नायट्रेट्स मध्ये कन्वर्ट होऊन तो कुठल्या तरी जलस्रोताला जाऊन मिळतो आहे आणि ती पाणी आपण पितो आहे किंवा मग आपण आपल्या बाकी इतर गरजांसाठी वापरतोय. तर याच्यामुळे एक तर लहान बाळामध्ये न्यू बेबी सिंड्रोम नावाचा आजार आपल्याला घडून दिसत आहे. दुसरी गोष्ट, आता आपण जे टक्कल पडण्याचं प्रमाण म्हणतोय, अशा बऱ्याचशा गोष्टी या अति खताच्या वापरामुळे आपली ही जमीन दूषित होत आहे आणि पाणी दूषित होत आहे. त्याच्यामुळे आपण पाणी सुद्धा चांगलं आणि योग्य स्वच्छ पाणी वापरलं पाहिजे. जल झालं, जमीन झाली आणि जंगल. आता आपण सगळीकडे झाडे लावा झाडे जगवा अशी जी स्कीम राबवतो आहे, तर आपल्याला सगळ्यांना गरज आहे की वृक्षतोडीचं मोठं प्रमाण आहे. आपण सगळ्यांनी एक झाड जर पुढे भविष्यात दत्तक घेतलं आणि त्याचं जर संगोपन केलं, आपण पुढे बाळाचं संगोपन करतो त्याचप्रमाणे झाडाचं जर संगोपन केलं तर आपण नक्कीच येणारा जो पाऊस आहे, आता अनियमित पाऊस पडतोय आपल्याकडे, कधी उन्हाळा पावसाळा असे ऋतू आपले सगळे बदलून गेलेले आहे. तर या ऋतुमानाचं आपलं साधं संतुलन पूर्वीसारखं राहील आणि आपलं जे काही ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे ते सुद्धा काही अंशी टळेल, आहे की नाही? तर त्याच्यामुळे आपण जंगलाकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण या तिन्ही बाबीचं जतन, आपण बॉटनीचे विद्यार्थी आहात त्यामुळे आपल्याला या सगळ्या जीवसृष्टीवर लक्ष घातलं पाहिजे. आणि सृष्टीचा नियमच आहे जीवस्य जीवन, त्यामुळे आपण सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्या. दुसरी गोष्ट अशी की आपण आता पुढे चालून भविष्यात नोकरी किंवा नोकरीच्या संधी शोधणार आहात, तर कृषी विभाग हा
वेगवेगळ्या स्कीम्स राबवत असतो. आता मी कृषी विभागामध्ये कार्यरत आहे, तर कृषी विभागामध्ये ज्या काही योजना ह्या शेतकऱ्यांसाठी असतात. सगळ्यात पहिली योजना आहे आमच्याकडे कृषी विभागासाठी माती परीक्षणाची योजना. तर आम्ही राष्ट्रीय कृषी विकास नावाची योजना आहे, याच्यामध्ये शेतकऱ्यांना मातीचा नमुना फ्रीमध्ये चेकअप करून देतो. पण काही ठरलेली गाव असतात, त्याच्यामध्येच आम्ही तेवढे मातीचे सॅम्पल काढतो. एक मातीचा सॅम्पल काढायचा साधारण असा हे आहे प्रघात आहे की शेतकरी साधारणतः 4 कोपऱ्यामध्ये एका बागेमध्ये मातीचा नमुना काढतो. तर याच्या 2-3 पद्धती आहे. मी डिटेल जेव्हा क्लास मला येईल एखाद्या वेळेस असा प्रसंग आला तर मी नक्कीच तुम्हाला त्या माती परीक्षणाविषयी डिटेल माहिती देईन. माती परीक्षण काय करायचं, जसं आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो, जसं ब्लड आहे, शुगर आहे, आपल्या जे काही वेगवेगळे विविध आजार आहेत त्या आजारांची माहिती आपल्याला कळते याच्यामध्ये ब्लड तपासल्यानंतर. तसंच मातीमध्ये कुठले गुणधर्म कमी किंवा जास्त आहे आणि कुठल्या गुणधर्माची आपल्याला गरज आहे, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म जे आहे मातीचे, त्याच्यामध्ये कुठल्या घटकाची कमतरता आहे हे जाणून घेण्यासाठी आपण माती परीक्षण करत असतो. तर माझं आव्हान आहे सगळ्यांना, ज्यांच्याकडे शेती आहे, बहुतांश मुलं आता आपल्या शेतीमधूनच आलेले असणार आहे, तर आपण आपल्या शेतीचं माती परीक्षण फार कमी माफक दरामध्ये करून घ्यायची सोय आपल्याकडे उपलब्ध आहे. नागपूरला महाराज बागेच्या समोर शासकीय मृद चाचणी प्रयोगशाळा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मातीचं परीक्षण करून घेता येते. इव्हन पाण्याचं सुद्धा आपल्याला परीक्षण करता येईल, आहे की नाही. दुसरी योजना आहे आपल्याकडे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना. याच्यामध्ये कृषीशी संबंधित जे काही घटक आहेत त्या याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे उद्योग उभे करता येतात. एखादा अळंबी उद्योग आहे, एखादा डेअरीशी रिलेटेड उद्योग आहे, एखादा मसाला उद्योग आहे, पापड उद्योग आहे. कृषीशी जेवढे काही संबंधित उद्योग आहेत तेवढे सगळे उद्योग आपल्याला उभे करता येतात. याच्यासाठी काय गरज आहे, शेतकरी असला पाहिजे तो किंवा नसला तरी चालेल, पण त्याच्याकडे उद्योगचं एक लायसन्स काढण्याची गरज आहे, उद्यम आधार म्हणून. तिथून एक लायसन्स काढायचा आमचा जिल्हा संसाधन व्यक्ती असतो, तो त्या माध्यमातून तुमचं रजिस्ट्रेशन करून देतो आणि मग तुम्हाला फक्त बँकेशी लिंक करून देतो तो. आणि बँक तुम्हाला 35%, बँक म्हणजे शासन तुम्हाला 35% सबसिडी देते. आणि जो काही प्रोजेक्ट तुमचा फायनल होईल त्यानुसार तुम्हाला फक्त 10% रक्कम भरावी लागते प्रोजेक्टच्या अनुसार. ती झाली तर शासनाकडनं तुम्हाला 35% अनुदान पण मिळण्याची सोय आहे आणि तुम्ही स्वतःचा उद्योग करून नक्कीच मोठे होऊ शकाल. असे मोठे मोठे उद्योग आपल्याकडे उभे झालेले आहेत. आपल्या एक मोंढ्याच्या एक मॅडम होत्या, त्यांनी आता आपल्या डीमार्टच्या बाजूला त्यांनी एक लाकडी कच्ची घाणी जी आहे ना, लाकडी कच्ची घाणी ते उभं केलं. स्वतः एक मोठा रोजगार उभा करून रोज तिळाचं तेल, जवसा गिरण्या उभ्या झाल्या आहेत. म्हणजे हळद आहे, मसाला पावडर आहे, धनी पावडर आहे, मिरची पावडर आहे, यांच्या चक्क्या सुद्धा गिरण्या उभ्या झाल्या आहेत. म्हणजे लोकांना उद्योग, आपण शेतकरी का असे ना, आपण शेतकऱ्यांची मुलं असेल ती सगळे असे उद्योग उभे. डेअरीशी आधारित काही उद्योग आहे, पनीर आहे, पोहा आहे, असे उद्योग पण आपण उभी करू शकतो. ही झाली प्रधानमंत्री कृषी सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना. दुसरी एक योजना अशी की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. या योजनेमध्ये काय, आपण शेतकऱ्यांची सगळी मुलं आहोत. एखाद्या वेळेस आपल्याला नैसर्गिक आपत्ती, शेतात साप चावून मृत्यू होतो, एखाद्या वेळेस इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू होतो. अशा अपघातजनक ज्या घटना घडतात त्यामध्ये कृषी विभागाकडनं 2 लाख रुपयापर्यंतचं अनुदान देऊ केलं आहे. शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील एक सदस्य, मग पती पत्नी असेल, अविवाहित मुलगी असेल, यांना सगळ्यांना आपल्याला 2 लाखापर्यंतचं अनुदान देता येतं. वयोगट असा ठरवून दिला आहे की वय वर्ष 10 ते 75 वर्षापर्यंत आपल्याला ते अनुदान देता येते. त्याच्यानंतर आहे, मगाशी मॅडमशी मी डिस्कशन केलं की आपल्याकडे भाऊसाहेब फुंडकर, स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. ही योजना जे शेतकरी ज्यांच्याकडे जॉब कार्ड नाही, आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये राहतो तर आपल्या वडिलांकडे ग्रामपंचायतीचं जॉब कार्ड असते आणि ज्यांच्याकडे जॉब कार्ड नाही त्यांना ही योजनेचा फायदा घेता येतो. याच्यामध्ये काय आहे की आपण 16 प्रकारची फळबाग लागवड करू शकतो. त्याच्यामध्ये संत्रा, आंबा, मोसंबी, पेरू, चिकू, फणस, केळी अशी सगळी पिकं आपण या योजनेमध्ये समाविष्ट करू. याला शासकीय अनुदान आहे. 2 हेक्टर पर्यंत आपण याची लागवड करू शकतो, अशी फळबाग लागवड योजना आहे. दुसरी योजना महाराष्ट्र राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. याच्यामध्ये पण फळबाग लागवड आहे. त्याच्यामध्ये जॉब कार्डची अट एक बंधनकारक केलेली आहे. जे शेतकरी ग्रामीण भागात राहतात आणि ज्यांच्याकडे ग्रामपंचायतीचा जॉब कार्ड आहे अशा लोकांना त्या ग्रामीण रोजगार हमी योजनेचा फायदा घेता येतो.
सामूहिक शेततळ्याची योजना आहे. आपल्या एखाद्या शेतामध्ये जर समजा विहिरीला पाणी लागत नसेल तर त्या भागामध्ये खूप मोठा दुष्काळ आहे, तर अशा वेळेस आपण आपल्या भागामध्ये शेताच्या एका कोपऱ्यामध्ये शेततळ्याची योजना घेऊ शकतो. शेततळ्यामध्ये वॉटर रिचार्जिंगचं काम होते आणि एखादं पीक आपल्या एखाद्या पाण्यावरून जर समजा जात असेल तर त्याला आपण वाचवू शकतो, त्या पिकाला संरक्षित ओलीत आपण त्यामध्ये करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला शेततळ्याची सुद्धा योजना आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे अशी एक योजना आहे की राष्ट्रीय कृषी विकास योजना. या योजनेमध्ये आपण वन ड्रॉप मोर क्रॉप म्हणजे प्रति थेंब अधिक पीक याप्रमाणे आपण वेगवेगळ्या पिकांवरती किंवा फळबागेवरती आपण स्प्रिंकलर आणि ड्रिपचा वापर करू शकतो. सध्या सगळीकडे पाण्याचा दुर्भिक्ष जाणवत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाण्याचा जर काटकसरीने वापर केला आणि आपण या योजनांचा जर फायदा घेतला, याच्यामध्ये अल्प आणि अत्यल्प भूधारकाला 80% पर्यंत सबसिडी आहे म्हणजे अनुदान आहे. तसेच बहुधारक जे शेतकरी आहेत त्यांना 75% आहे. आणि ही योजना SC ST साठी घ्यायची झाली तर जवळपास 90% सबसिडी आहे. म्हणजे ही स्कीम दोन याच्यामध्ये विभागल्या जाते. पहिले राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि दुसरी मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजना, शाश्वत कृषी सिंचन योजना. अशा विविध प्रकारच्या योजना आहेत आणि आपण या योजनेचा फायदा घेऊन आपण नक्कीच आपल्या शेतीला हातभार लावू शकतो. मूळ विषय होता तो मॅडमनी ॲरोमॅटिक प्लांट आणि आपले काही मेडिसिनल प्लांट या बाबतीत बोलायला सांगितलं होतं. तर मला वेळेवरच बोलवून आलं, त्याच्यामुळे मला फारसा काही अभ्यास करता आला नाही. पण आपल्याकडे अशी तरतूद आहे की म्हणजे मेडिसिनल प्लांट पण लावण्याची सोय आहे. त्याचं डिटेल मी मॅडमकडे पाठवणार आहे. आपल्याकडे बोले पेट्रोल पंपाजवळ एक नॅचरल फार्म म्हणून आहे, ओरा नॅचरल फार्म म्हणून, अमरीश घटाटे, त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या मेडिसिनल प्लांट आहे. त्यांचं महत्त्व पण आहे. ते झाडं आपल्याला प्रत्यक्ष पाहता पण येतात आणि त्यांचे मेडिसिनल गुणधर्म काय आहे याची सगळी माहिती त्यामध्ये मिळेल. आणि तुम्हाला जर घरी आपल्या कुठे झाड लावायचं झालं तर ते विक्रीला पण तिथे उपलब्ध आहे. त्याचे विक्रीचे दर पण आहे. म्हणजे आवळ्याच्या मुरब्या सरबतापासून सगळ्या वस्तू तिथे विक्रीला उपलब्ध आहे. तर आपण जर नागपूरला कधी जाणं झालं तर त्या भागाला लेफ्ट हँड साईडनं आपण तिकडे जे जातोय हैदराबाद हाऊसकडे, तर लेफ्ट हँड साईडनं बोले पेट्रोल पंप क्रॉस केल्यानंतर पलीकडे लेफ्ट हँड साईडला काही अंतरावर ती घटाटेची नर्सरी आहे, अमरीशराव घटाटे म्हणून. तर मी मॅडमला पत्ता देणार आहे, नंबर मला मिळाले की लगेच देईल. तर ठीक आहे, धन्यवाद. आपल्या सगळ्यांशी हितगुज साधण्याची मला संधी मिळाली आणि आयोजकांनी मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली. आपले सर्वांचे आभार मानतो आणि आयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.